कुर्ला बस अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर. जखमींवरती सरकारी खर्चाने उपचार करणार मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा. दिल्लीत ईव्हीएम विरोधात कायदेशीर लढ्याची तयारी सुरू. आज शरद पवारांच्या निवासस्थानी बैठक. अरविंद केजरीवाल आणि अभिषेक मनु सिंघवी राहणार उपस्थित. फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा 14 डिसेंबरला विस्तार. साम टीव्हीला सूत्रांची माहिती. राष्ट्रवादीच्या 8 तर शिंदे गटाच्या 11 संभाव्य मंत्र्यांची यादी सामकडे. सिंचन सहकारी बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांची ईडी चौकशी सुरूच राहणार. ईडीकडून अजूनही क्लोजर रिपोर्ट नाही. साम टीव्हीला सूत्रांची माहिती. राज्यात थंडीचा कडाका वाढला. धुळ्यात नीचांकी 4 अंश तर नाशिकमध्ये 9.6 अंश तापमानाची नोंद. आणि नाशिकमध्ये अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकांना मोठा फटका. दिंडोरी, निफाड, सिन्नर तालुक्यात 217 हेक्टरवरील बागांचं प्रचंड नुकसान.